ततो जयमुद्रेतं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसार परमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां जठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ओम नमः पार्वती शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे माझे मन बुडी येईन। श्री ज्ञानेश्वर माऊलीचे सद्गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पायदिंडीच्या निमित्तानं आपण किमान 4 जिल्ह्यातून 8-10 तालुक्यातून हरिभक्तपरायण मंडळी, भाविक मंडळी, वारकरी मंडळी, बंधू भगिनी मोठं थंडीचं साहस सहन करून निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावर दर्शन घेण्यासाठी चालला। यामध्ये श्री क्षेत्र शिवूर संस्थान संस्थांची दिंडी महत्त्वाची आहे। बाबाजींचं मातुल घराण्यापासून आली ती दिंडी आहे शंकर स्वामीजींची। दुसरी दिंडी कोपरगाव भागातली आहे, बाकी आमच्या नाशिक भागातली आहे। विशेष म्हणजे जालना भागातली भवानीगडपासून आलेली भगवानगड का भवानीगडपासून आलेली दिंडी आहे। अशा सर्व दिंडीचे संयोजन करणारे चालक, मृदंगाचार्य, टाळकरी, विनेकरी, विशेषतः शिवूर संस्थानाचे आमचे गुरुबंधूच, कारण त्यांना बाबाजींचा मंत्र अनुग्रह आहे म्हणून ते पण गुरुबंधूच आहे। कोपरगाव भागातले गुरुबंधू आहे। सर्व आणि सर्व गुरुबंधूंच्या, ज्येष्ठ वरिष्ठांच्या, वयोवृद्धांना, माता भगिनींना सर्वांना व्यासपीठावरून माधवीर बाबांचा नमस्कार आहे। जय जनार्दन आहे, जय हरी आहे। विशेष महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या आवाजामध्ये माधुर्य आहे, भगवंताची देणगी आहे, गुरुमावळीची कृपेचा रस आहे, असे आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे
भेग भगवानला नमस्कार केला पाहिजे म्हणून संतोष गिरजी महाराज, श्री राघव गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, कोणी आपल्या दिंडीमध्ये भेग भगवान असेल, या भगव्याला फार महत्त्व आहे. हा बलिदानाचं प्रतीक आहे, अग्नीचं स्वरूप आहे. म्हणून दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे त्यांना ओम नमो नारायण आहे. हरिभक्तपरायण श्री निळबराया, हरिभक्तपरायण मृदंगाचार्य श्री शिवराम महाराज, ही सर्व मंडळी एज्युकेटेड आहे. महाराज शिवराम महाराज पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तबला वाजवणारे अजय महाराज सुद्धा शिकलेले, राघवगीर महाराज सुद्धा शिकलेले आहे. आणि आज पाहतो आपण मीडियाच्या माध्यमातून चांगले चांगले सुशिक्षित मंडळी किंवा शिकलेली मंडळी या मार्गात आले, किंवा माऊलीच्या ठिकाणी 4 वर्ष 6 वर्ष शिक्षण घेऊन आज संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा, भागवत संप्रदायाचा प्रचार करतायत. हे तरुणाकरता आणि तरुणीकरता फार मोठा आदर्श आहे आणि याचीच आज गरज आहे. याचा अर्थ जुन्या लोक किंवा वयोवृद्धांनी हा मार्ग दाखवला म्हणून तर या लोकांना प्रेरणा झाली. आणि त्यांना आपण वेगळं ठेवता असं नाही. त्यांनी आणखीन या लोकांना मार्गदर्शन करून हायली एज्युकेटेड लोक जर आले तर आणखीन संप्रदाय आणि वृद्धिंगत होईल. आणि जगातलं फार मोठं आश्चर्य महाराज भारतभूमीमध्ये की न कोणी आमंत्रण देता न काही करता. तुम्ही पाहिलं मागच्या सिंहस्थ पर्वणीच्या काळामध्ये प्रयागराजला 2 कोटी लोकांना स्नान केलं. आता मौनी अमावस्याला त्याच्यापेक्षा जास्त लोक. कोणाला आमंत्रण दिलं का? तुम्हाला निवृत्तीनाथ महाराजांनी मोबाईल केला का? या ताई, या अक्का, या तात्या, या दादा माझ्या दर्शनाला नाही, ना आमंत्रण देता. जगातलं फार मोठं आश्चर्य. काही कोणतं फंक्शनचं इन्व्हिटेशन नसताना इंडिया इज ग्रेट सरप्राईज. इस फार मोठं आश्चर्य जगामध्ये. काही न करता 2-2.5 कोटी लोक किंवा 5 लाख लोक किंवा पांडुरंगाच्या वारीला 10 लाख लोक येतात. हे काय भानगड आहे? आणि हेच मोठं आश्चर्य नाही, हे आपली संस्कृती टिकवण्याचं आणि तुम्ही सर्व आधारस्तंभ आहात. म्हणून त्रिवार सर्वांना वंदन आहे. आमच्या संस्थेचे आणि विश्वस्त मंडळ, विशेषतः भाऊ जेजूरकर, शिवाजी पाटील, चंद्रकांत गोडाजी पाटील आणि सर्व त्यांचे सहकारी आणि दौलत पाटील म्हणा वगैरे हे लोकमंडळींनी 2 स्थानाची प्रगती तुम्हाला उत्तर दिसून राहिली. थंडी वाऱ्यापासून किती मोठं साधन या ठिकाणी झालं. कुंभमेळ्याच्या निमित्तानं लाखो लोकांचं अन्नभोजन या भूमीने पाहिलं आहे. आणि म्हणून ही व्यवस्था आणि दोघांची सांगड सद्गुरू जनार्दन स्वामींनी घातली. संन्यस्त गुरुबंधू आणि आर्थिक व्यवहारासाठी ट्रस्ट मंडळ स्थापन करून दोघांच्या सहयोगातून किती चांगलं चाललं. शिव संस्थांची गाडी आली, त्यामध्ये शंकर स्वामींची मूर्ती आहे. गाडीला 1 बैल आहे का? 2 बग्गीला 1 बैल असतो, 1 घोडा असतो, पण तो कधी कधी रिवर्स चालतो. तसं 1 गाडी बैलच. 2 चाक आहे. संसाराला 2 चाकं लागतात. 1 टिंब आणि 1 तुम्ही. त्याशिवाय चालतो का संसार? असं सद्गुरू जनार्दन स्वामींनी जर त्यांच्या जीवनाचं परीक्षण केलं तर चांगल्या प्रकारचं PhD होऊ शकते. की बाबाजीचं जनार्दन स्वामीचं शिक्षण 2रीपर्यंत आहे, पण नियोजन करताना गुरुमाऊलींनी अशा प्रकारचं नियोजन केलं. आता आम्ही शिकलेलो असल्यामुळं त्यांनी शिकवलं. त्यांच्याच हायस्कूलचा किंवा गुरुकुलचा एक विद्यार्थी आहे. तुम्ही तर सर्व परायणे महाराज. पुढं आम्ही शिक्षण घेतलं नाही, काही नाही. गुरुमाऊलीचा प्रसाद आहे, तो आम्ही खाल्ला तर तुम्हाला वाटितो सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका तुम्ही दारोमरी. त्यांचं प्रसाद आहे, हा वाटतोय. त्यांचं प्रसाद असल्यामुळे गोड येतो. माझं वैयक्तिक प्रसाद असलं तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठच कमी आहे आणि गोडच जास्त आहे असं म्हटले असते. पण रस असा असतो महाराज, उपासायला हलका असतो. मोसंबीचा रस म्हणा, काही रोग झाला तर माणसाला ते देत. तसा हा रस आहे, गुरुमाऊलीने दिला आहे, हा तुम्हाला वाटतोय आणि म्हणून तुम्हाला गोड लागतं. तुम्ही माझ्या वडिलासारखे आहात.
तर वास्तविक मी लेकरू आहे, पण आता तुमच्या सर्वांचा आग्रह असतो तुम्ही बोललं पाहिजे आणि बाबाजींनी पण सांगितलं की संन्यासींनी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून या सुपर्व काळी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि संतांचं महिमा सांगताना अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञान विज्ञान योग समजून सांगताना 19व्या श्लोकामध्ये सांगतायत, ज्यामध्ये प्रत्यक्ष जगद्गुरु श्री गोपालकृष्ण असताना सुद्धा, जगद्गुरु असताना सुद्धा अर्जुनाला अशा महापुरुषांना वंदन करायचं सांगतायत. स्वतः त्या वर्णन करतायत. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव स्वमिति समहात्मा सुदुर्लभः. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव स्वमिति समहात्मा सुदुर्लभः. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगताय, जे तो विषयाची मोठझाडी माझी काम क्रोधाची साखळी चुकून आला पाळी सद्भावनेच्या मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवर्तीची आवटा डावलून तैशी गुरुकृपा उखा उसळली ज्ञानाची उत्पन्न पडली तेथे साम्याची शेती उघडली दयाच्या तिथी. बोल हरी बोल हरी 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 बोल महाराजांच्या दिंडीच्या निमित्तानं अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत हे द्यावं याची फार आवश्यकता आहे. लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना हा रसाची आवश्यकता आहे. आज दुसरा रस पिऊन पिऊन शरीर मन बुद्धी सर्व लयाला चाललंय. त्यासाठी हा ब्रह्मरस घेणं आवश्यक आहे. कळकळून सांगतायत माऊली हात जोडून, हे घ्या बाबा. आणि म्हणून या ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. अरे देवा, परदेशातले लोक, परप्रांतीय लोक किंवा जगातल्या लोकांना याची आस लागली, आपण ती आस सोडली नाही पाहिजे. आजच्या तरुण मंडळीचं काय, तुमच्या खिशात जग येऊन पडलं. जग चांगलं नाही असं नाही, जगामध्ये देव आहे पण जग देव नाही. सगळ्याच्या अंतःकरणाचं रामरूपाने म्हटलं ना, जय सरदया माझी मी राम. जगात देव आहे सगळ्यामध्ये, पण जग म्हणजे देव नाही. आणि म्हणून या ज्ञानाची सगळ्याला आवश्यकता आहे. त्याला मला अत्यंत आनंद झाला. आणि अभ्यासवृत्ती असल्यामुळे सांगतो तुम्हाला, काही अभ्यास मंडळी पण आहे, काही अतिशय भोळे मंडळी आहे. संप्रदायामध्ये या दोन बाजू फार महत्त्वाचे आहे. एक अतिशय भोळे वारी आणि रामकृष्ण हरी आणि पंढरीची वारी, माऊलीची वारी, याच्या व्यतिरिक्त काही नाही. ऐकावं कीर्तन प्रवचन आपल्या आपल्या ब्रह्मानंदात राहा. दुसरा वर्ग अति शिकलेले आहे,
माऊलींचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याने, गाथेचा अभ्यास करण्याने, एकनाथी भागवताचा अभ्यास करण्याने, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातले सांप्रदायिक जे साहित्य त्या क्षेत्रातले अभ्यास करणारी मंडळी आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ काढणारी मंडळी आहे. हा एक वर्ग आहे. या दोन्ही वर्गासाठी माऊली कळकून विनंती करते की हा रस वाटा. जगामध्ये श्रीमद भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. 2 वर्ष झाले. 450 भाषेमध्ये श्रीमद भगवद्गीतेचं भाषांतर आहे. पहिले भाष्यकार ज्ञानेश्वर माऊली आणि विशेष मागच्या वर्षी श्री ज्ञानेश्वरीचं इंग्रजीमध्ये भाषांतर एका ख्रिश्चन पाद्र्यांनी केलं. भगवान येशू ख्रिस्तांनी जे सांगितलं तेच माऊलीने 750 वर्षापूर्वी सांगितलं. तेच भगवंतांनी 5,500 वर्षापूर्वी सांगितलं. ते 5.5 लाख वर्षापूर्वी भगवान श्री वशिष्ठ महामुनींनी प्रभू रामचंद्राला सांगितलं. ज्याला वशिष्ठ महामुनीचं रामायण म्हणा किंवा रामगीता म्हणा, आणि म्हणून हे तत्वज्ञान फार अनादी जुनं आहे म्हणून याला सनातन म्हटलंय. नीट लक्ष देऊन आहे. सनातन असं तत्व याने हे घेऊन चालण्यासाठी आपण सर्व त्याचे पायिक आहोत. तुम्ही कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी, भजनी मंडळी गावोगावी जाऊन याचा प्रचार करतायत. हे फार मोठं कौतुकाचा भाग आहे. आणि शिवाय आणखी तरुणाईमध्ये ही प्रेरणा होणं फार गरजेचं आहे. काय होतं ही प्रेरणा घेतल्यानंतर? भाव धरोनी ज्याला जीवनात वाचायचं त्याने वाचावं. जे म्हणता मला वाचताच येत नाही, लिहिता वाचता येत नाही. सकाळी सकाळी पूजा करून बाहेर आल्यानंतर एक वारकरी बाबाचं दर्शन झालं. वय वर्ष अंदाजे 75 असेल. बाबा कुठून आले? आमच्या लेकरांनी विचारलं, बाबा आपल्याला मौन असल्यामुळे कुठून आले? बाबा बारामतीहून आलो. कुठे बारामती? कधी निघले असेल? साधत होतं, साधं साधरा, एक आपली पासोडी आणि आपला भगवा ध्वज, एवढंच परिवार. कसं तरी एक साधं पडकं बांधलेलं, पाय उरलेले, कशी तरी चप्पल. बाबा किती वर्षापासून वारी करता? 10-11 वर्ष तेव्हापासून करतो. कसं वाटतं? बाबा खूप आनंद आहे. एक मुलगा होता, पांडुरंगाची घरी निघून गेला. थोडीफार जमीन जमलं विकून टाकलं आणि एक दत्त मंदिर बांधलं. झाडझूड करतो, गावाचे लोक भाकर तुकडा देतात, आपलं हरिहरी करतो. बाबा आता बरं वाटतं ना? बाबा खूप आनंद आहे. मला असं वाटतं की एवढा आनंद धीरूभाई आंबानीला सुद्धा नसेल. याच्यापेक्षा काय पाहिजे महाराज? माऊलीची वारी झाली की निवृत्तीनाथ महाराजांची. निवृत्तीनाथ महाराज झाले की ना
एकनाथ महाराजांची वारी झाली की आमच्या सासवडची, नंतर आपली पंढरीची. अरे काय नाही, थंडी नाही, वारं नाही, काय त्रास होत नाही का? आपण पडकून ढळून बसतो, 2-2, 4-4 लेप घेऊन झोपलेत काही आमच्या घरीच पाहून राहिले प्रवचन माधवगिरी महाराज. कारण विज्ञानाच्या माध्यमातून असं त्याच्यातून पाहत हा त्रास भौतिक आहे, पण भौतिक त्रासात किंवा भौतिक आनंदापेक्षा मानसिक आनंदाला फार महत्व आहे. पण काय काय मूर्खांना कळत नाही असं म्हणावं लागतं नावीलाजा. आणि व्यसनाची अधीन झालेली मंडळी आहे. याच्यापेक्षा दुसरं काय वापरलं? माऊलीनं सुद्धा गावंडळ शब्द वापरला, तुकाराम महाराज शिंदळीचा शब्द वापरला. एक गाढव आणि एक गाढवीन मंदिरापाशी उभी होती. तिथं समोर एक गाय पण होती. सगळे लोक गायला हात लावून मंदिरात जातात, पाहिजे कोण म्हणत दोष जातात. अर्थात सर्व दोष घालणारीच ती माऊलीची, तिला हात लावून जातात. बरेच लोक गायला हात लावून. ती गाढवीन त्या गाढवाला विचार, हो सगळे गायला हात लावतात पण मला कोणीच हात नाही. सगळे त्या गाढवीन त्या गायला हात लावत, मला कोणी हात लावत नाही. त्याची कॉलर काढणार, हा पठ्ठे बाई तुझ्या माग कोण हात लावतो पाहत अशा मूर्खाला काय सांगा. म्हणून त्या वाया चाललं. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा पार भवसिंधू. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, काय केल्यानंतर चांगलं होईल, काय केल्यानंतर वाईट होईल, याचा निश्चित निर्णय करून देणारी बुद्धी म्हणजे विवेक. माऊली काय सांगतायत हात जोडून की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेकासने शिवा. हे विवेकाचं एकमेव विद्यालय महाराज, संत, ग्रंथ आणि भगवंत. या तीनच ठिकाणी तुम्हाला हे मिळू शकतं. अन्यथा जगामध्ये सर्व बुडायचंच काम आहे महाराज, सर्व तोट्याचं काम आहे, सर्व नासून जायचं काम आहे. म्हणून करू नका काही संत संग. संत कसे असतात? काही आडनावाचे पण संत आहे. माझे हेडमास्तर संत होते, पण रुळाशिवाय बात नव्हती. त्यावेळेस मारित होते लहानपणी. थोडं चुकलं तर मारलं मला. ती न्यारी करता येईना, हातावर वळाला हिरवा. म्हातारीने विचारला आईनं काय झालं म्हणून मास्तरनं मारलं. तिनं पाण्याचा अंडा खाली ठेवला आणि गेली तडतड शाळेत. नेमकं तिकडून तर येतच असते गुरुजी. हे पोलीस पाटील सरपंच मंडळी बसली ती पारावर. मेल्या तुझ्या काही पोटी पाटी आहे की नाही, लेकरला एवढं मारलं. आता ती आई आहे महाराज, 9 महिने वागवते पोटामध्ये. तिच्यासारखी कोण माया करणारी महाराज. एक 2.5 किलोचा दगड पोटाला बांधा आणि वारीला चाला. किती पाऊल चालतात, किती गावं चालतात तुम्ही, ती 9 महिने वापर. म्हणून ती आई आहे. तुझ्यासाठी रे
ती आई आहे महाराज. म्हणून संताला तुम्ही संत माय बाप कृपावंत, असं आईसारखं निर्भेळ प्रेम करणारे कोण आहे? एखाद्या वेळेस नाथबाबा सांगतायत की आईचं प्रेम एखाद्या वेळेस स्वार्थमूलक असतं की नाही नाही म्हातारपणची माझी काठी आहे, तसं संताचं नाही. माऊली या ठिकाणी सांगतात की जे विषयाची तिळांजली देव, हा माझा तो माझा, हा मान अपमान, या द्वंद्वापासून निर्द्वंद नित्य सत्वस्तम निर्योगम क्षम आत्मवान. जे आत्मवान पुरुष आहेत ते असे समजतात. दृष्टी समजते, वृत्ती समजते. यस्य देवमय तनु, तनु म्हणजे शरीर, ईश्वरासारखं शरीर असतं. यस्य वेदमय वाणी, ज्यांच्या वाणीमध्ये वेदाचं आणि रस आहे. यस्य वेदमय वाणी, यस्य ब्रह्ममय दृष्टी, हे तीनच लक्षणं सांगितलंय शास्त्रानं. सहा संत किंवा सहा सद्गुरू, हे सद्गुरू आहेत, हे संत आहेत. संताची काय आजकाल तर फार आवड झालं महाराज, कोणाला संत म्हणा. थोडंफार भागवत करता आलं, थोडंफार रामायण करता आलं तर लोक किंवा टी व्हीवर तुम्ही पाहता सद्गुरुदेव भगवान, सद्गुरुदेव पण भगवान पण. भगवंताचे 6 अवतार्य आहे का? 6 प्रकारचं अवतार्य भगवंताद्वारे. संपूर्ण ज्ञान आहे का? संपूर्ण वैराग्य आहे का? संपूर्ण ऐश्वर्य आहे का? संपूर्ण वैराग्य आहे का? हे 6 वस्तू ज्या ठिकाणी आहेत त्याला भगवान म्हणतात. आगय सद्गुरू भगवान. आणि मग घराकडे भरून येतात न हल्ली मुक्काम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. 2-3 याची व्याख्या सांगितली. मृत्यूची व्याख्या काय? भाडं न बांधता भरलेला पास. भाडं नाही पण पास डायरेक्ट गो टू हेवन. जेल म्हणजे काय? बिनभाड्याची खोली. असे बऱ्याच व्याख्या आहेत, त्यांनी सांगायची मला. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतायत की जे विषयाची तिळांजली देवनी प्रवृत्तीवरी निगट ठेवून. काय तुम्ही मान करा, अपमान करा. माऊलीचा अपमान कमी झाला, तुकाराम महाराजांचा अपमान कमी झाला. कोणासंग द्वेष केला, कोणासंग, अरे ज्यांनी मारलं त्यांना मंत्रानुग्रह देऊन उत्तीर्ण केलं महाराज. जे झाले उत्तीर्ण भगवत भजने, त्यांना भगवत भजनाचं उत्तीर्ण करून टाकलं, वशिल्यानं पास नाही केले. म्हणून द्या प्रवृत्तीवरी निगड व्हावं. प्रवृत्ती काही पाहिली नाही या महात्मा लोकांनी. आणि सद्भावनेची ज्यांच्याजवळ केवळ आणि केवळ सद्भावना आहे. म्हणून सर्व संतांचं वर्णन करताना नाथबाबा सांगतायत की त्या देवा परीस साधू अधिक, हे साचत मज मानले देख, देवचरित्रे उठे सुखदुःख, साधू निर्द्वंद सुखाचे दाते. माऊली सांगतायत, नाथबाबा हे सांगतायत की साधू निर्द्वंद सुखाचे दाते. एखाद्या वेळेस भगवंताचा अवतार होतो, रावणाला धाक पडला. तुम्हाला माहिती आहे, रामायण ऐकताय तुम्ही. श्रीकृष्णाचा जन्म झाला तर कंसाला धाक पडला की आता माझा काळवैरी जन्माला आला. किती प्रयत्न केले त्यानं, ट्राय अगेन अँड अगेन, पण काय झालं शेवटी जावंच लागलं. किती प्रयत्न करतात हे लोक. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यापासून प्रयत्नवाद घ्यायला पाहिजे. किती प्रयत्न करतात, कधी ना कधी मरण येणार आहे, सगळ्याला माहीत, त्याला माहीतच. पण किती प्रयत्न. रामजन्माच्या अगोदर सुद्धा रावणाने प्रयत्न केला आणि कौशल्याला पेटीत टाकून दिलं समुद्रात. याच्यापेक्षा आणखीन कोणता प्रयत्नवाद पाहिजे. हा प्रयत्नवाद सगळे जगात चालू आहे. सगळे सुखाचा प्रयत्न करतात, याच्यापासून सुख, त्याच्यापासून सुख, त्याच्यापासून सुख. खरं सुख मिळून राहिलं का? पती पत्नीची भांडणं झाले कडाक्याशी. एवढे भांडणं झाले की तिच्या छातीमध्ये कळा यायला लागल्या. ती म्हणजे माझ्या छातीत कळ्या येऊन राहिल्या. आणि तो म्हणतो बरं झालं तुला हार्ट अटॅक येईल, आता मरशील तू, आता बरं आहे मर एक पण, मला फार भांडून राहील. याला काही संसार म्हणतात का महाराज?
संसारात तांटण, मंदिरात घंटा. याला काय संसार म्हणा, मर 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 होईल. हो, तुम्ही काय समजले? डाव्या बाजूला कळ आली तर माणसं मरतात, उजव्या बाजूला नाही. माझ्या उजव्या बाजूला कळ येऊन राहिली, डाव्या बाजूला नाही. म्हणजे आहेच तू उलट्या काळजाची. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय संसार असो परमार्थ असो अशा प्रकारची दृष्टी संत देतात. म्हणून त्या देवापरीस साधू आधी हे साचच मध मानले ते, हे सत्य. देव तरी एखाद्या वेळेस दुष्टांना मारतो, पण सद्गुरू जनार्दन स्वामी सारखे संत परंपरेमध्ये माऊलीपासून तर जनार्दन स्वामीपर्यंत यांनी दुष्टांना कधी हे केलं नाही. शिवरचे बसले लोक बाबाजी जमीन करायचे तर काही लोक भलतच काही बोलायचे. जनार्दन स्वामी म्हणायचे जाऊ दे बाबा, ते अज्ञानी, त्यांना काय समजतं. जनार्दन स्वामी एवढे जमिनी घेतल्या, आमच्या सर्व वावर घेऊन राहिलं, काय करते एवढे वावर जनार्दन स्वामीला. जनार्दन स्वामी घेऊन गेले अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी घेऊन. आज किती सुखानं चाललंय, ठिकठिकाणी हायस्कूल आहे, मुलं शिकतायत, सुपर क्लास 1 झाले तिथंची मुलं. हे मुलं शिकले नाही, इथं नाही शिकले. मी तर मुलांना सांगतो की तुम्ही दोन्ही शिका, आणि दोन्ही शिक्षणाचीच आवश्यकता आहे. आज गुरुकुल पद्धतीचं शिक्षण आणि पोटासाठी केलेलं शिक्षण दोन्हीची आवश्यकता आहे. एकच शिक्षणाची आवश्यकता नाही. एक शिक्षणाची आवश्यकता इंग्लिश मिडियमची, इंग्लिश शिकू नये असं माझं म्हणणं, मी पण एज्युकेटेड आहे. पण ते शिक्षण घेत असताना आपलं थोडंफार चमचा भरक होईना गुटी त्याला दिली पाहिजे. बाळपणीच्या शिवाला गेलं पाहिजे पोटामध्ये. जसं आईचं दूध 6 महिने जर मुलगा पिला तर त्याला चांगल्या प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती येते. हा झाला शरीराचा भाग. पण त्याच आईवडिलांनी त्याला 6 वर्षाच्या आत जर भागवत धर्माचे शिक्षण दिलं नाही, बाळकडू दिलं नाही, जन्मभर तो मानसिक अपंग राहील महाराज. कळलं तुम्हाला? काय अपंग नाही तर काय, आईला मानायला तयार नाही. मम्मी पप्पा डॅडी माम, काही दिवसानं मामी म्हणायला बसले. आईला माम म्हणतात, काही दिवस मम्मी म्हणायची, आणि काही दिवसानं मामी म्हणले तर एक मामाला एका भाषानं विचारलं, ए तुझी मामी कुठे गेली? तिने गेली ती ATM मध्ये कार्ड पैसे काढायला. तिने सांगितलं त्याच्यामध्ये पिन टाका, म्हणजे तुमचं पिन कार्ड टाका. तिनं आपली डोक्याची पिन घेतली त्याच्यात टाकली. सगळं गाव बोंबलं मारून राहिलं का ATM बंद झालं, ATM बंद झालं. मामी कुठे आहे? म्हणजे ती ATM मध्ये गेली. ती गेल्यानंतर ते ATMच बंद झालं. घरी आल्यानंतर मामाने विचारलं काय केलं? म्हणजे माझी पिन टाकली. अरे ते पिन नाही टाकायची, ते पिन टाकायचं, ते कार्ड टाकायचं. अशा प्रकारचं जर अज्ञानाचं असेल महाराज, कसं हित होईल, कसं समजेल? आणि म्हणून त्या करू नका काही, संत संग धरा. चांगल्या ग्रंथाचं वाचन, चांगल्या संताची संगत, अधिकारी संताची संगत. आता डोळस दृष्टीनं पहा, संत लक्षणाची पाहिजे का नुसतं वेशधारी पाहिजे? वेशावरून संताची परीक्षा होते का? बहुरूपी धरी संन्यासाच्या वेश पावणे तया धन देती. माऊलीने सांगितलं की बहुरूपी, किंवा नाथबाबा सांगतात की बहुरूप्यानं संन्यासाचा वेश घेतला त्याला लोक धन देतात. संन्यासाला नव्हे, बहुरूपयाला. नाथबाबा सांगतात की संन्यासाला नाही, ते बहुरूपयाला आहे, तर बहुरंगी आहे. आणि म्हणून देव अशा प्रकारचा जर
संस्कार 6 वर्षाच्या आत दिले गेला तर ते बाळकडू येईल. जनार्दन स्वामीला लहानपणीच म्हाळसाईने असे शिवनामाचे संस्कार दिलेत. किती मोठं रत्न निर्माण झालं महाराज. हेच बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना नाऊसाहेबांनी दिलं. हेच बाळकडू महात्मा गांधींना त्यांच्या आईनं दिलं. हेच जगामध्ये प्रगांड बुद्धिमान लोकमान्य टिळकांना आईनं हेच दिलं. ज्यांना 1986 साली संपूर्ण जग आश्चर्य करतो की एवढा मोठा महापुरुषाला एवढं ज्ञान कसं काय. त्यावेळेची संस्कृत एम.ए., इंग्रजी एम.ए. आणि चांगल्या प्रकारचं अस्खलित भाषण करणारे गुरुदेव रानडे. का इतकी बुद्धी त्यांना आली. त्यांची पार्श्वभूमी पहा, त्यांचं मागचं चरित्र पहा, आई वडिलांचं सुसंस्कार पहा. आईने 16 सोमवाराचं व्रत 1-2 दिवस नाही 16 वर्ष केलं म्हणून असं महापुरुष जन्माला. जीवनभर चतुर्थी व्रत केलं लोकमान्य टिळकांच्या आईने, तर असे महापुरुष जन्माला आले. आपणही तीर्थाच्या निमित्तानं तीर्थ व्रत नेम धैर्य करू ना. शांती दया पावना हरिकरी या संताच्या मार्गानं चालले महाराज. म्हणून अशी महापुरुष जन्माला यावं असं वाटत असेल, प्रतिभा संपन्न मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल तर आपली जमीन अगोदर तशी तयार झाली पाहिजे. आपण म्हणतो आडत नाही तर पावरात कसं येईल, मराठवाड्यातली म्हणे. दोन्ही आई वडील सुसंस्कारित पाहिजे, तेव्हा कुठं अशी कुलशील संपत्ती किंवा चांगले मुलं जन्माला येतील. आळंदीला अश्वस्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाला दररोज 1000 प्रदक्षिणा. किती? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 12 वर्ष. अशा प्रकारची वारी करावं लागते. वारी वारी जन्म मरणात ते वारी जन्मभरापर्यंत करावं लागते. तेव्हा कुठं तो प्रसन्न होतो. तो 16 वर्षी पोळी भक्ती, 16 वर्षी पोळी. ती काही एवढं एका वारीत नाही जमणार, जन्मभर करावं लागेल. तेव्हा कुठं ते थोडंफार. 4 प्रकारचे भक्त सांगितले, अर्थ, अर्थार्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी. माऊलीचं काय विषयात दृष्टिकोन होते. अर्थ लोक पांडुरंगाला नमस्कार करतात किंवा निवृत्तीनाथ महाराज मला मुलगा होऊ दे किंवा माझं दुःख जाऊ दे. अर्थ बघते, काही वाद नाही त्याच्यात, केलीच पाहिजे. प्रथमदर्शनी सगळं अर्थच भक्त असतात कळेपर्यंत. आणि म्हणून असे पण नवस करतात. फक्त बाकीचे संत नवसाला पावतात, माऊली पावत नाही का? निवृत्तीनाथाची समाधी पावणार नाही का? पावते, पण तेवढी आपली श्रद्धा पाहिजे, ती पण पावेल. पण नवीन नवीन लोक नवीन देवाकडे नवीन नवीन देवाकडे जातात, नवीन नवीन संताकडे जातात. काही जायची गरज नाही. जुनं ते सोनं आपण म्हणतो. 2 म्हातारे नाटकाला गेले. त्याच्यामध्ये ती नटी होती, तिने 2-4 वेळेस माणूस मूर्ख असतो, माणसं मूर्ख असतात. 2-4 वेळेस म्हणते. ती म्हातारला आला राग. 2-4 वेळेस मूर्ख म्हणते. तिच्या मुस्कडात दुसरं म्हातार म्हणतो ती जाऊ दे ना, तिची ते पार्ट आहे ती करून नाही. दुसरा अंक झाला. शेजारचा हुशार होता निळवर आहे. ती म्हणे आता काय म्हणते पाय.
आणि मग सांगितलं की स्त्री शिक्षणाची मोहीम झाली पाहिजे, स्त्री शिक्षण असं झालं पाहिजे, हम भी कुछ तुमसे कम नाही. म्हाताऱ्यानं सांगितलं पाहिलं का काय म्हणली ती, पुरुष मूर्ख असं अगोदर म्हणे ना, मग आता काय म्हणते आम्ही उंची कमी नाही, आम्ही पण पुरुषापेक्षा कमी नाही, म्हणजे आपल्यापेक्षा ते जास्त मूर्ख आहे. हे तुला तिसऱ्या अंकात कळलं. माऊली पुढे सांगतात की जैशी गुरुकृपा उफा उसळली, आपल्या सरोवरती उसळली म्हणजे पाण्यातच हात घाला अशी वर करा. कशी उफाळी मारत, भूकंप झाला तर समुद्र कशी उफाळी मारत, पौर्णिमा आली समुद्राला कशी भरती येते, तशी महाराज या संतांनी आपल्यावर कृपा केली म्हणजे गुरुकृपा उसळली. म्हणून आज 5 लाखाच्या संख्येने आपण संत निवृत्ती महाराजकडे जातो, माऊलीकडे जातो, पांडुरंगाकडे जातो. ही कृपा आहे त्यांची, उसळली म्हणून गुरुकृपा उखा उसळली. साम्य का कोण कोणाला मोठं म्हणतं, लहान म्हणतं, कोणी लक्ष दिशे, कोणी कोटे दिशे, कोणी गरीब आहे, कोणी भलतं. याती जाती कोणत्या जाती धर्माचं काही राहिलं का, याला साम्य म्हणतात. नुसते साम्याची घोषणा देऊन साम्य नाही होत. हे साम्याची उसळली कृपा. संत कृपेने कोणी कोणाला कमी जास्त म्हणतं का, फक्त एकाच पार्टीच्या लोकांना माऊलीकडे जाऊन दुसऱ्या पार्टीच्या लोकांना निवृत्तीनाथ महाराजांकडे जावं असं काही येतं नाही. नाही अशा प्रकारचे साम्य करून ठेवलंय. म्हणून देवा हो तीर्थाच्या निमित्तानं हा उपक्रमामध्ये विज्ञान आहे. पायी चाललं पाहिजे, पायी चाललं पाहिजे. 4x4 उंची 5 फूट 5 इंच, 12×5 = 60, 66 इंच. जेवढी इंच उंची तेवढंच किलो वजन पाहिजे. त्यांनी वजन केलं बाई साहेबांनी, तर काटात गेलं पुढं 120. तर काटात एवढंच दाखवलं, टेकला त्याच्यापेक्षा जास्त असेल. आता हे शहराच्या लोकांचं आहे, माझ्या माय बहिणीचे खेड्यावरच्या लोकांचं नाही. मग डॉक्टरनं सांगितलं तुम्ही चाललं पाहिजे दररोज 5 किलोमीटर. त्यांची उंची 5 इंच आहे ना, 5 फूट आहे ना, दररोज 5 किलोमीटर म्हणजे काय, मग जिना उतरायला दम लागतो. नाही चालले तर मग तुम्ही चालणार नाही म्हणजे काही दिवसात. म्हणजे चालणं काही सोपं नाही. चालणं हा सगळ्यात उत्कृष्ट व्यायाम आहे. निदान वारीच्या रूपानं बारामती कुठं येतं महाराज सतत वारी, काय नाही, ताप नाही, थंडी नाही, हातपायाला पार एवढ्याला भेगा पडल्या. बाबा त्याला काहीतरी ट्यूब लावा. एखादी गाडी उभी असली का बाबा त्याच्यात ते ग्रीस काढतो लावतो म्हणजे. अरे राम राम. आमच्याकडं फेरन लावली. श्रीराम जय राम जय जय राम. वारीमध्ये चालणं याच्या मागे विज्ञान आहे की शरीर चांगलं राहतं. हेल्थ इज बेटर दॅन वेल्थ. काय करतं बाकी संपत्तीला, शरीर संपत्ती चांगली पाहिजे. निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे. आणि म्हणून वारीच्या निमित्तानं चालणं होतं, वारीच्या निमित्तानं भजन होतं. दुसरं काही आहे का, भांडणं आहे का तर नाही. ठीक आहे, मोबाईलवर कांदे झाकून ठेवा, अमुक करा, पावडर मारा, हे चालूच राहतात. आमच्याकडच्या लोकांना जर सगळं आबळा लगी गोधडी घ्यायला बसले, द्राक्षाला जर पाऊस पडला, गारा पडला तर मग अवघड व्हायचं. आता संसाराची चिंता केलीच पाहिजे, पण ती किती वेळ, थोड्या वेळानं परत चालूच. ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणजे वाचन एक प्रकारचं तप होतं.
कायेनं तप होतं म्हणजे चालतात तुम्ही, पायी चालता चालता एक एक पाऊल टाकलात एक एक यज्ञाचं पुण्य, नाम घेता वाट चाले यज्ञ पावला पावले. शारीरिक श्रम आहे, शारीरिक तप आहे. मानसिक श्रम आहे, देवाचं नाव मुखात आहे. तरुणाईला हे समजून सांगण्याचं काम आता तुमचं आहे. जे एज्युकेटर कीर्तनकार आहे त्यांचं आहे, हे समजून सांगितलं पाहिजे की व्यर्थ आहे, की व्यर्थ नाही माझे देव. काही वाचिक आणि मानसिक वाचन तप होतं की अगोदर बोलले जात नाही. चित्तामध्ये अशा साधू संतांचं बोध ऐकले जातो, गीता ऐकली जाते, भागवत ऐकलं जातो, वेगवेगळ्या प्रकारचे संतांचं चरित्राचं रसग्रहण होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या संतांचं तत्वज्ञान होतं. नाही काही समजलं तरी दान रामकृष्ण आदी हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. एवढं जरी समजलं तरी पुष्कळ आहे. ही चित्ताची प्रसन्नता प्राप्त होते आणि हा प्रसादे प्रसादे प्रसन्नता प्रसादे सदुःखाना अनेर शुभ जायते प्रसन्नते तशु याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. ही तुम्हाला सद्बुद्धी का निर्माण झाली? हा संतांचा प्रसाद तुम्ही खाऊन राहिले. आणि आता वरण भात भाजी पोळी हा प्रसाद तर शरीरासाठी आहे, पण कर्णमुखानं प्रसाद घेऊन राहिले. साधूंचं चरित्र, संतांचं चरित्र, वेगळ्या प्रकारची धर्माचं प्रमेय, भक्तिमार्ग समजून घेऊन राहिले. हा सगळ्यात मोठा प्रसाद. यानं प्रसन्नता प्राप्त होते. मी सांगत नाही, भगवान सांगतात तेषा सतयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकम दधामी बुद्धियोगम तम. असे जे करतात अर्जुन, मी त्याला बुद्धियोग देतो. आणि आता याचीच आवश्यकता आहे महाराज. सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजो नारायणा, दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजो नारायणा. दुर्बुद्धीनं काय होऊन राहिलं मला सांगायची गरज नाही. पेपरचे राखणे भरून येऊन राहिले. वाईट गाणे गाणे ऐकतात, ॲक्सिडेंट होतो. आणखीन काय घाण ऐकत ते बोलू नये व्यासपीठावरून. सगळं तुम्हाला ज्ञात, तुम्ही सगळं शिकलेले आहात. काय होऊन राहिलंय? आणि मग हे नाही कर, मग काय येणंच तर संतांना त्रास होतो. हे आध्यात्मिक दुःख फक्त संतांना आहे, भौतिक दुःख सगळ्याला आहे, मानसिक दुःख सगळ्याला आहे, पण भौतिक दुःख किंवा आध्यात्मिक दुःख फक्त संतांना आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, म्हणून कनवाळा येतो आंबा. त्यांना कनवाळा का आला की बुडून राहिलं जन. हे वाचलं पाहिजे कुठंतरी. माऊली रडायला लागले पैठणून येता येता. का बरं रडतो ज्ञाना? पण दादा अहो काय लोक आहेत, काय सांगावं. ज्यांना बुद्धिवर्ग, बुद्धिजीवी लोक म्हणतात, ज्यांच्यामध्ये प्रकांड बुद्धी आहे, धर्माचं अधिष्ठान ज्यांच्याकडे आहे, त्यांनी चमत्काराला भाळावं. मी चमत्कार केला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, मग मला सर्व ज्ञाने म्हणायचे, नंतर ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणायचे. हे किती बुद्धिदावर बोलले, किती दुर्भाग्य समाजाचं. निवृत्तीनाथ महाराजांना ऐकून घेतलं. त्यांना तुझा जन्म कृष्णाष्टमीचा आहे, तुझ्या मुखात भगवान श्रीकृष्णाची बोल आहे. पण दादा तुमचा जन्म तर मूळ नक्षत्रावर आहे. ज्यांचा जन्म मूळ नक्षत्र होतं ते आईवडिलांना त्रासदायक असतो असे भविष्यकार सांगतात. आता मूळ पुरुष संत निवृत्तीनाथ महाराज हे महासदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदास. आता मूळ पुरुष मूळ नक्षत्रावर नाही तर पंच नक्षत्रावर नाही. जो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आहे तो मूळ नक्षत्रावर नाही तर काय. पण मूळ नक्षत्रावर आले पण आईवडिलांना मोक्ष दिला. जन्मताच मुलांचं तोंड पाहिलं आईवडिलांनी, आणि तुम्हाला माहिती त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. देहांत प्रायश्चित्त घेतलं म्हणजे त्यांना आत्महत्या केली का? आत्महत्या करणं वेगळं आणि प्रायश्चित्त घेतलं लक्षात नीट लक्ष देऊन आहे. मरता मरता जर भगवंताचं नाव मुखात आलं त्याला चांगली गती मिळते. उदाहरण सांगू, कंटाळा तर नाही आला तुम्हाला? मी
गांधी खून झाला. तुम्हाला माहिती 3 गोळे मारले. मरताना काय म्हणले? हे राम. ते जे असं अपघाती मरतात ते पिशाची घेऊन जातात याचं वर्णन ज्ञानेश्वरी ते अनेक ग्रंथात आहे. कोणी महात्मा गांधीचं भूत कोणी पाहिलं नाही. अब्राहिम लिंकनचं पण खून झाला. अजून तुम्ही जाऊन बघा अमेरिकेला, काही नाही, फक्त 75,000 रुपये तिकीट आहे. व्हाईट हाऊसमध्ये तो ज्या खोलीत बसला, ज्या खोलीत त्याचा खून झाला ताई, ती खोली अजून बंद आहे. रात्री बुटाचा आवाज येतो, ग्रंथाचे पानाचा सासूर येतो. लाईट नसते लावले तर लाईट बंद करायचं, लाईट लागतात. त्याने महात्मा गांधी सारखंच काम केलं. पण मरताना ते देव मानतच नाही. गॉड इज नथिंग. मग उलटी स्थिती होती महाराज. गॉड शब्द काय इंग्रजीमध्ये काय काय, मला कमी इंग्रजीत मी 2-3 वेळेस नापास होईल. GOD मीन्स गॉड. ठाकरे, यू नो गॉड. आणि मग देवाला नाही मानलं तर मग त्याचं उलट होतं. DOG डॉग म्हणजे माझं जीवन कुत्र्यासारखं झालं. मग कुत्र्यासारखं झालं तर अगोदर गॉड ऐक ना, कशाला कुत्र्यासारखं जीवन होईल. श्रीराम जय राम जय जय राम. श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म मूळ नक्षत्र रे. जन्मताच आई वडिलांना मोक्ष मिळून दिला महाराज. काय वाईट आहे त्याच्यात? तुम्ही जा अगोदर पुढं, आम्ही येतो मागं. असं अवतारी पुरुष जन्माला यावं. सदाशिव प्रत्यक्ष नवनाथमध्ये दत्त महाराजाचा आणि भगवान शंकराचा संवाद आहे. भगवान शंकर दत्त महाराज सांगतात की तुम्ही मच्छिंद्रनाथाला चांगली विद्या द्या, याचं शिष्य गोरख होणार आहे. आणि त्या गोरखचं शिष्य गहिनीनाथ आहे. आणि त्या गहिनीनाथाचं मला शिष्यत्व घ्यायचं आहे म्हणून तुम्ही यांना चांगलं शिक्षण द्या. या अगोदरची चर्चा आहे, ही सिक्रेट मीटिंग आहे भगवान शंकराची आणि दत्त महाराजांची. मला यांच्या पोटी परत अवतार घेऊन यांचं शिष्यत्व करायचं आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपानं. तुम्ही यांना चांगली सद्विद्या द्या. आता ते विद्याचे दाताचे महाराज आदिनाथ गुरु आपण भजनामध्ये म्हणतो, तो आदिनाथ सांगतोय की यांना चांगलं शिक्षण द्या, चांगलं संस्कार द्या. मला त्यांच्या पोटी जन्म घेऊन त्यांचं शिष्यत्व पत्करायचंय. किती मोठी योजना आहे महाराज. किती तिसरी नाही 4थी पिढीच्या अगोदर विचार्या. आपली 2री पिढीतच आपण विचारून जातो. आईचं नाव गंगाबाई, आजीचं नाव नाही माहिती, आजीच्या आजीचं नाव नाही माहिती, मग अंगा भागली देते. पिंडदान करताना आजोबा पंजोबान, खापर पंजोबाचं नाव कुठं माहिती. देवाला किती काळजी महाराज. ते आता या 4थ्या पिढीमध्ये मला यांचं शिष्यत्व पत्करायचं आहे. तुम्ही यांना चांगलं शिक्षण द्या. आणि म्हणून द्या हो. संत निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म जरी मूळ नक्षत्रवाडी कारण ते मूळ पुरुष आहे, आदिनाथ आहे, म्हणून त्यांची वारी संपूर्ण भरतखंडाची यात्रा केल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी मूळ स्थान निवडलं. अनादिक क्षेत्र आहे, याला त्रिसंध्या क्षेत्र म्हणतात. महर्षी गौतमीची ती तपभूमी आहे. गोदावरी नदी सगळ्या नद्याच्या अगोदरची आहे म्हणून ती सगळी मोठी बहीण आहे. 72,000 नद्या आहेत विश्वामध्ये, त्यापैकी गोदावरी ही पहिली आहे म्हणून तिला दक्षिण गंगा गोदावरी म्हणतात. भगवान शंकरा जटेतून आलेली पण मूळ पुरुषाने मूळ स्थान निवडलं. मूळ स्थान येते त्र्यंबक राजे. त्रिगुण विषय वेदा नैस्त्रिगुण भवार्जुना निर्द्वंद नित्य सत्वस्थम निर्योगम क्षमा आत्मवान. अर्जुना, तिन्ही देवाचं एकत्व किंवा तिन्ही वेदाचं एकत्व जर कोणतं असेल तर त्र्यंबक, 3 नेत्राचा 3 गुणाचा रहित असा भगवान आदिनाथ
त्या ठिकाणी निवास करतो म्हणून त्याला त्र्यंबक क्षेत्र म्हणतात, त्याला त्रिसंध्या क्षेत्र म्हणतात. कारण गौतम महर्षी त्रिसंध्या करा, 3 वेळेस संध्या करायचे. आपण सुद्धा वारकरी संप्रदायाचे महाराज, आपण सुद्धा त्रिकाल संध्या करतो. जर तुम्ही हरिपाठ नियमानं करीत असाल किंवा काकडा नियमानं करीत असाल, जरी वैदिक कर्माचंच यथार्थ वर्णन हरिपाठात आहे, नीट लक्ष देऊन ऐका. आता आम्ही अभ्यास करतो तेव्हा कळतं की माऊलीने किती सोपं आणून ठेवलं. कुठं तुम्हाला तर्पण माहिती, कोणाला आचमन माहिती, कोणाला काय माहिती, ब्रह्मकर्म कोणाला माहिती, हे समाजाला माहिती होणार नाही, अज्ञानाचा भाग राहील खूप पुढं. म्हणून ही हरिपाठ ही एक संध्या आहे महाराज. याच्यामध्ये सगळ्याचं वर्णन आहे. जरी आपल्याला स्नान करता करता काय घाण घाण कॅसेट लावून देतं महाराज, नाच मेरी जान फता फता, आणि स्नान करतात गादा गादा, काय अर्थ नाही त्याला. तुकाराम महाराजच्या अंगात आणि हरिपाठात काय सांग, गंगा सिंधू सरस्वती शरयू महेंद्र तनया नर्मदा आठवेळी वेळोवेळाचे नाही बयसाची प्राणी असे, असं तांबे पाणी टाका, एवढ्याला त्याचं स्नान होईल. ही संध्या नाही तर काय ताई देशपांडे, ही संध्या नाही तर काय. असं म्हणून जर तुम्ही स्नान केलं तर संध्या. आता समाजाला एवढं पुढं ध्यान राहणार नाही, वैदिक कर्माचा लोप होईल. म्हणून माऊलीची किती उदार दृष्टी महाराज, संत उदार दुपारची संध्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी बोला खाता, हरी बोला पिता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करता हरी बोला. सगळं कार्य करता हरी बोला. म्हणजे कोणताही तुम्ही कार्य करता, दुपारचं काम तुम्हाला नाही संध्या करता आली तर काम करता करता हरी हरी म्हणाल काय हरकत आहे. जेवायचंय थोडं सांगू घेईन. कडाड वाढले पाहिजे. आपण म्हणतो की टाळी वाजवावी आहे हो. टाळी वाजणं, पायी चालणं, टाळ वाजणं याच्यामधलं एक विज्ञानाचं खरं दृष्टांत सांगतो. पुराणातला नाही, आत्ता आत्ता घडलेला आहे. सगळ्याला माहिती हार्ट अटॅकचे पेशंट जास्त झाले, चांगले चांगले येतो, काही सांगता येत. पूर्वी होतं का 40 वर्षापूर्वी ज्यांचं वय 60 वर्ष त्यांना येतं. ते आमच्या लहानपणी मानमोडी आली होती, म्हणजे प्ले वगैरे रोग आला होता ती गोष्ट. पण आता मानमोडीने हृदयच मोडून टाकले. घडलेला प्रसंग असा आहे महाराज. विज्ञान युगातला आहे निळबराया म्हणून, विज्ञानाचं दृष्टांत सांगतो. सगळ्याला कळतं, सगळ्याला मोबाईल माहिती आहे. आमच्याकडे का आले काका आले, ते मोबाईल लावला पोराला, मी बाबा जवळ आहे. आता तिने सांगितलं तुम्ही जो फोन करून राहिले तो व्यस्त आहे. परत दुसऱ्या वेळेस केलं, आप जो फोन कर रहे वो व्यस्त आहे, तुम्ही जो फोन करताय तो व्यस्त आहे. ते म्हाताऱ्याने सांगितलं किती वेळ तू सांगून राहिलं मी तुला, तू सांग ना तू काय बिघडलं त्याला. व्यस्त व्यस्त म्हणून राहिली केव्हायची, तुला सांगितलं काय बिघडन का मायगन घे त्याला सांग की तुझं बाप आठवण काढून राहिला.
असं ज्यांना माहीत नाही त्यांच्या खिशात सुद्धा मोबाईल. कधी तासभर एका ठिकाणी न बसणारे माणसं 2-2 तास बसतात. याच्यापेक्षा आणखीन कोणतं गर्क करायला पाहिजे तुम्हाला? याच्यापेक्षा कोणतं तुमचं क्षण नावाच्या व्यतिरिक्त चालला अवघडी महाराज. सगळ्याची निंदा आहे असतलं नाही, वस्तूची ती. डॉक्टर नीतू मानके म्हणून माहिती, जगामध्ये नाव आहे बायपास करण्याचं. हजारो लोकांचं बायपास केलं, हजारो लोक. आपल्या देशात तर प्रसिद्ध होते, पण परदेशातले लोक सुद्धा त्यांना बोलायचे, अपॉइंटमेंट घ्यायचे. खायला सवड नाही. बरं, एका ऑपरेशनचे किती पैसे लागतात कंसात तुम्ही माहिती? ज्यांचं झाले त्यांना विचार. देवाच्या कृपेने वारकऱ्यांचं नाही होते, फार चांगलं आहे. त्यांना शुगर नाही, त्यांना बीपी नाही, माहीतच नाही बीपी कोण आहे काय कोण आहे. आईला त्रास व्हायला लागला, म्हातारी आई, पण संस्कारित, घरामध्ये धार्मिक संस्कार असतात आणि ते पण जाणणारे होते. आता आईला कुठंतरी नादी लावलं पाहिजे. तिला त्रास व्हायला लागला, तिने फोन केला, बाबा मला छातीमध्ये कळा येऊन राहिल्या, घाम येतोय, कोरड पडते, काय कर, लवकर ये, मला दवाखान्यात घेऊन जा. तिने सांगितलं, आई लवकर येतो, तू काही चिंता करू नको, तोपर्यंत असं कर, तू भजन कर, देवाचं टाळी वाजव. ठाला विठाला आईला सांगितलं नाही की हा अटॅक, बिचारी जुन्या पद्धतीची म्हातारी, माझं अमुक दुखतं तमुक दुखतं सांगितलं. त्यानं सांगितलं नाही की हा अटॅक म्हणून. तुला सांगितलं ती आणखीन घाबरून जाईल. आई भजन कर, ती म्हातारी कातून भजन करलं, विठाला विठाला आता टाळी. 1 तास 60 मिनिटानं आणि ते दवाखान्यात बसले. आईला तपासलं, सगळे लक्षणं त्यांना माहीत होते की आईला अटॅकच आलेला आहे, उरत अवस्था आहे आणि ज्याची कोरड पडते किंवा घाबरट होते जीवाला, एका बाजूला छाती जड पडली, निश्चित अटॅकच आहे. पण म्हातारीने 1 तास 60 मिनिटं सारखं टाळ्या वाजून ते डॉक्टर आले तर ते टाळ्या थांबणार. आई मी आलो, आता ते टाळ्या बंद कर, मला तपासू दे. तपास भाऊ, तपासलं तर काहीच नाही, अटॅक नाही, काही नाही, ब्लॉक नाही, काही नाही. त्यानं डोक्याला हात लावला की व्हॉट इज सरप्राईज, हे काय भानगड, हे सर्व लक्षणं त्याचे. आणि काय केलं आहे म्हणजे, बाबा 1.5 तास झाला रे, त्याचं नाव घेऊन आहे ठलं. या टाळ्या वाढल्यानं आणि माझ्या काय हातात आहे, म्हणतो ना, ते सर्व त्याच्या हातात आहे, माझ्या काय हातात आहे. अरे हातात आहे तुमच्या, टाळी वाजा ना, तुमच्या हातात आहे ना. आईला तपासलं, काहीच नाही निघलं. एक म्हातारी आहे, अजून 85 वर्षाचं वय, तरी काम करते, अजून कांदे निवडते, शेतात जाते, पोराकडून काम करून घेते. आजारी झाले, दवाखान्यात आणलं, माझे आपल्या गुरुबंधूचे, तरी बाबा घरी घेऊन जा. आईला 95% ब्लॉक केली, सेवा करा घरी जाऊन, काय आता बायपास करायचं काही कारण नाही, वय झालं. बरं म्हणतात ते म्हणे, मला पडल्या नाही गोड लागत. ते म्हणे, आई आता तू झोपून राहतो, सगळं जागेवर देऊ आम्ही, पोरं सोरं चांगले विचार. ते म्हणे, मला नाही गोड लागत, वावरात जाईन, कांदे यायची, नामुक करीन तमुक करीन. माझी ठणठणीत झाली. घरी गेलो, दवाखान्यात ती पडून नाही जमत म्हण मला. अजून आता गेली मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी, पण 5 वर्ष झाली. कशानं सांगतोय की हातामध्ये काम, मुखामध्ये राम. जनार्दन स्वामीने काय सांगितलं, कष्टकरी शिवभक्ती करी भक्ता.
महाराजांची कृपा आपल्यावर आहे. म्हणून अशा विज्ञानाच्या माध्यमातून जरी आपल्याला वारीचा सरळ साधा अर्थ कळत नाही, पण विज्ञानाच्या माध्यमातून असा अर्थ आहे. वारी काही सामान्य नाही, पण ती जर आणखीन मनापासून केली, आणखीन जिज्ञासू वृत्तीने केली, आर्थिक अर्थ भावनेनं माझं अमुक दुःख जाऊ दे, मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, साहजिकच आहे. पण हे करता करता अशी स्थिती येते, मग किती रहस्य आहे याच्यात, किती सुख आहे थोडं कळायला लागतं. मग असं वाटतं की नाही आपण गीता वाचली पाहिजे, भागवत वाचलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हळूहळू वाचता की नाही मग तुम्ही पारायण करता, थोडंफार वाचता येतं तर चांगलं वाचायला यायला लागतं. आणि मग कळतं की हे आपण जेवढं आतापर्यंत केवढे सर्व नश्वर आहे, हे सर्व नाशणार आहे. म्हणजे अर्थार्थी जिज्ञासा आणि ज्ञान शेवटी कळतं की आज हे सर्व नाशणार आहे पण करावंच लागतं. संसार मिथ्या आहे सगळे संत सांगतात, पण तो करावाच लागतो. तो प्रारब्धान आलेला आहे. हे प्रारब्धान आलेले असताना सुद्धा काही स्वप्रयत्न करणं, पौरुष, त्याला पुरुषार्थ म्हणतात. धर्मार्थ काम मोक्ष. धर्माच्या माध्यमातून अर्थार्जन केलं पाहिजे. अर्थार्जन केलं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. कीर्तन करा, प्रवचन करा, त्याच्यापासून धनार्जन झालं तर तुमचं हरिभजन बी होईल, संसार बी होईल. चांगलं धन करा, चांगलं मिळवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे. हो, चांगल्या प्रकारचं धनार्जन केलं चांगलं आहे. नंतर काम हा अनघे, याला अंग नाही, सगळ्याच्या अंतःकरणात आहे. हा भोगला पाहिजे. भगवंताने विभूती सांगताना मी काम आहे असं सांगितलं, पण धर्मयुक्त काम मी आहे. प्रजा उत्पादन करण्यासाठी कामाची आवश्यकता आहे. म्हणून चांगल्या प्रकारचं सुसंस्कारित प्रजा निर्माण करण्यासाठी काम नावाचा पुरुषार्थ केला पाहिजे. नंतर मोक्ष आहे. या सर्व जरी तिन्ही जरी नश्वर असले तरी पण तू हे जेव्हा कळतं त्यावेळेस जरी जडजोडून वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला, ते पावशी अव्यंगणे धाम माझे, तरी शेवटी ते कळायलाच पाहिजे की नाही आपल्याला 2-3 आयुष्यात कळलं. आता तर आयुष्य मर्यादा काही 100 वर्षाची राहिली नाही. 15-60 झाला. 15 वर्ष ठीक आहे बाळपण आहे, 15 वर्ष तरुणपण आहे, मधला काळ थोडासा आता 2019 2 महिन्यानंतर रणसंग्राम सगळ्यांना माहिती. ठीक आहे, ते थोडे आवड आहे की एक कृष्ण आहे. पाहू खडा टाकून काय होत, फार खडे होऊन जातात तरी खडे म्हणजे खूप राहणे. पाहू खडा टाकून, अरे पुढची ना बाबा कशाला खडा टाकतो. 2-3 वेळेस बुडला तरी खडे टाकायचा विचार करतात माणसं. काय समजत नाही मला तरी. आणि म्हणून सांगतो तुम्हाला की ठीक आहे, धर्मार्थ काम मोक्ष हे तिन्ही झाल्यानंतर थोडंफार या मार्गाची तरी आठवण व्हायला पाहिजे. आणि या मार्गाची आठवण शेवटी जरी झाली तरी झाले. उरफाटे ते नाम घेता वाचे, पर्वत नासले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरते पूर्वी होता वाल्या कोळी, जीव घातकी भूमंडळी. तोच वंदे सकळे विभुंदे आणि ऋषीश्वरी, अनुतापे आसन घातले, देहाची वारुळ झाले. वाल्मिकीचं वर्णन आहे. अगोदर वाल्या कोळी होता, आपण संताचं संग घडला काही क्षणाचा नारद महर्षींचा. तर उरफाटं नाव घेतलं. राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, मरा म्हणलं तरी उद्धरून गेला. महाराज एवढं तर पाप आपल्याकडे नाही शिल्लक. राम नाम ज्याच्या मुखात आलं त्यासारखं पुण्य नाही, त्याच्यापुढे कोणते पाप टिकू शकत नाही. असं रामनामाचं महत्व आहे. आणि जे घेत आपण चाललं, रामकृष्ण हरी म्हणा, पांडुरंग म्हणा, जे घेत आपण चाललोय त्याच्यापेक्षा आणखीन कोणतं समाधान पाहिजे. महाराज माणसं न्यून्य समजू नका, कमी समजू नका. आपण जे करतो ते अति उच्च आहे. आपण जो भक्तिमार्ग करतो सगळ्यात श्रेष्ठ आहे असं समजा. आणि तो श्रेष्ठ मानला किती तुमची श्रद्धा आहे, त्याच्यामध्ये प्रेम निर्माण झालं. आता वारीत गेल्यानंतर प्रेम निर्माण होतं का? प्रेम निर्माण करण्यासाठी वारी करायला लागते. सांगा शिवब्रह्मा, वारीत गेल्यानंतर प्रेम निर्माण होतो का प्रेम करता वारी करावी? काय वारी पुढच्या वर्षी सांगू. वारीत गेल्यानंतर प्रेम निर्माण होतो का
प्रेम निर्माण झालं, वारी करावीशी वाटते. सगळ्याचा अभिप्राय पुढच्या वर्षी द्या, त्याचं वर्णन पुढच्या वर्षी. गुरफाटे ते नाम घेता वाचे, पर्वत नाशले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे. रामरायाच्या अगोदर 5 लाख वर्षपूर्वी लिहून ठेवलेलं वाल्मिकी रामायण कुठं बुद्धी झाली एवढं. अतिशय व्याध कर्म करणारा सुद्धा असं प्रकारचं उद्धरून जाऊ शकतो. म्हणून आपण जे साधन करतो त्याला कमी मानू नका. आपला जो संप्रदाय आहे त्याला कधी कमी मानू नका. त्यांचं तर चांगलं आहे बा, पण आपलं असं अजिबात नाही. त्यांचं त्यांच्याकरता चांगलं आहे, आपलं आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे असं मानलं पाहिजे. असं बुद्धी दरबले करू नका. आणि म्हणून हा 4था पुरुषार्थासाठी तरी झटलं पाहिजे. आणि माऊली हात जोडून सांगतायत, साधू संगी सुबटा उजू सत्कर्माची वाटा. असं साधूचं संगतीत धरलं तुम्ही तर तुमच्या अंतःकरणात सत्कर्माची वाट उजाड होईल, सत्कर्माची वाट मोकळी होईल. तुमच्या हातून ते अशा प्रकारचं सत्कर्म करून येतील, उजू सत्कर्माची वाटा. मग तुमच्या अंतःकरणात सद्भावना निर्माण होईल. आणि सद्भावनेतून, सद्श्रद्धेतून, सच्च्या प्रेमातून भगवंताची गाठ होते. हे वारीचं खऱ्या अर्थानं महत्त्व आहे. यथामती सद्गुरू जनार्दन स्वामीच्या शक्तिस्फूर्तीनं, त्यांनी दिलेल्या सत्प्रेरणेनं या बालकाचे गोड बोल तुम्ही शांतपणे ऐकून घेतले. 1 तास 15 मिनटं झाले. 15 मिनटं श्री संतोषगिरी महाराजांची गायनचे, निवडमहाराजांचे गायनचे धरा आणि आमचे 1 तास धरा. 1 तास दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे. वारीला चालले त्याबद्दल तुमच्या आईवडिलांना तुम्हाला धन्यवाद आहे. सर्वांना पुनश्च एकदा नमस्कार करून, दंडवत प्रणाम करून या ठिकाणी सेवेला थांबूया. नारायण नारायण नारायण.